तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी मकासाठी आणि आपले कांद्यासाठी भूमी पॉवर हे खत वापरलेलं आहे. आणि याच्यामध्ये भूमी पॉवर वापरल्यामुळे आणि हा न वापरल्यामुळे याचा फरक इथंच माझ्या शेतामध्ये आहे. जागेवरच फरक आहे. जागेवरच फरक आहे. तर हा वापरल्यामुळे त्याची टोळाची संख्या जाडीमध्ये आणि हिरवेगारपणा आणि फुलाची जी संख्या आहे ही पण जाड आहे, एकदम सुटसुटीत आहे. आणि दुसरे विशेष म्हणजे मातीचं जे आहे याच्यामध्ये मुळ्याचं प्रमाण हे असे वरपर्यंत आलेले आहेत. हे असे मुळ्याची संख्या जवळपास भरपूर आहे. बघा, हे भरपूर मुळं आहे. हे याच्यामध्ये न वापरलेलं हे बघा, हे बघा सर, न वापरले याच्यात फरक बघा, याच्यात आणि याच्यात फरक दिसतोच. याच्यामध्ये कुठं मोठं मूळ दिसते आणि याच्यामध्ये भरपूर मुळं आहेत. आणि कांद्याची जी जाडी आहे, याचा दांड्याचा प्रकार आहे तो पण जाड आहे. हे न वापरलेलं आहे. याच्यामध्ये लालसरपणा म्हणजे हिरवेगारपणा नाहीच नाही, तिथे पात करपलेली आहे आणि ह्याच्यात पात करपलेली नाही. नायट्रोकिंग आणि ग्रो यांची ड्रिचिंग झालेली FC पावडर याच्याबरोबर आम्ही फवारणी पण केलेली आहे. आता डबल प्रीमियम नायट्रोकिंग आणि ग्रोची डबल ड्रिचिंग करायची आहे. ब्लूम आता आता ब्लूमसाठी, याच्यासाठी वाढीसाठी, फुलवाढीसाठी ब्लूमची. आता वापरल्या न वापरल्यामुळे तुम्हाला फरक दिसलेला आहे. फरक तर आहेच ना सर, तुमच्या डोळ्यासमोरच आहे. आज तारीख 25 जानेवारी 2026.